पण वडापाव या विषयावर बोलणार आहे। तर तुमच्यातल्या सगळ्यांनी वडापाव खाल्लाच असेल, जर कोणी खाल्ला नसेल जाऊन पटकन खाऊन या। ओके, तर चालू करूयात मेन मुद्द्याला। तर वडापावची थोडी हिस्ट्री जाणून घेऊयात। वडापाव कोणी सुरुवात केलेला? तर वडापाव घरी बरेचसे लोक करत असतील, पण ॲज अ बिझनेस अशोक वैद्य आणि सुधाकर म्हात्रे हे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे भाषणं ऐकून एक एंटरप्रेन्योर डेव्हलप व्हावा यासाठी एक उद्योग काहीतरी चालू करावा म्हणून वडापावचा गाडा चालू केलेला। तर वडापाव हा का इन्व्हेंट झाला? तुम्ही सगळे बघितलंच असेल की आपण पूर्वी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा डब्यात किंवा कुठे ट्रॅव्हल करणार असो आपण, तेव्हा डब्यात आपण काय घेऊन जायचो? तर चपाती आणि बटाट्याची भाजी। ओके, आम्ही स्कूलमध्ये ट्रेक्सला वगैरे जायचो, आम्हाला पॅक्ड लंच भेटायचा। पॅक्ड लंचमध्ये काय असायचं? तर पुरी आणि बटाट्याची भाजी किंवा चपाती आणि बटाट्याची भाजी। तर बटाट्याची भाजी कॉमन होती का? तर ती जास्त वेळ टिकते, पटकन खराब होत नाही, कारण की त्याच्यात कांद्याचा वापर नसतो, त्याच्यामुळे आंबणं ही जी प्रक्रिया आहे फर्मेंटेशनची ते त्याच्यात होत नाही आणि ती जास्त काळ टिकते। यामुळे ट्रॅव्हल करताना ते जास्त प्रेफर करायचे। तर क्विक स्नॅक्स किंवा एक कार्बोहायड्रेट रिच स्नॅक्स किंवा मील म्हणून वडापाव हे चालू केलं। आता चपाती किंवा पोळी पुरी हे करणं तेवढं पॉसिबल नव्हतं, म्हणून त्या गोष्टीला पावानी रिप्लेस केलं आणि आतला जो बटाट्याची भाजी आहे त्याला आपण एक सुटेबल फॉर्म म्हणून वडा, जो की बेसनाच्या पिठात बटाट्याची भाजी बुडवून तळलेली असते। आता बरेच जण मला विचारतात इथे जवळपास वडापाव चांगला कुठे मिळेल? असे बरेच ठिकाणी मी कुठेही जाईन, मुंबईत असो, पुण्यात असो, कोल्हापुरात असो, साताऱ्यात असो, लोक विचारतात इथे चांगला वडापाव कुठे मिळेल? आता चांगला वडापाव ही कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणाप्रमाणे व्हॅरी होते। तुम्ही जर मुंबईला वडापाव खाल्ला असाल, पुण्यात खाल्ला असाल, सातारमध्ये खाल्ला असाल किंवा कोल्हापूरला खाल्ला असाल, हे चारही ठिकाणचे वडापाव टोटली डिफरंट आहेत। तुम्ही जर बघाल तर कोल्हापूरचा वडा जर बघितला तर आतली भाजी आणि त्याच्यावरचं जे बेसन कोटिंग आहे ते साधारणपणे खूप जाड येतं आणि वड्याची साईज पण खूप मोठी असते। त्यांचा वडा सर्व करायची पद्धत पण वेगळी आहे। तो ब्रेड सोबत देतात वडा, वरतून खूप क्रंची आणि क्रिस्पी असतो आणि आत भाजी कमी प्रमाणात असते, वेरॅज बेसनचं जे कोटिंग आहे ते खूप जास्त असतं। सातारला तुम्ही बघितलं तर भाजी पातळ लेअर असते, बेसनाची पण पातळ लेअर असते, पण बेसन जे असतं ते क्रिस्पी असतं, कुरकुरीत बेसन लागतं। आणि हेच जर तुम्ही मुंबईत बघितलं तर मुंबईतलं जे वरचं कोटिंग आहे ते एकदम सॉफ्ट येणार, तुम्हाला कुठे असं क्रंची कोटिंग वगैरे भेटणार नाही, सॉफ्ट आणि एकदम बेसिक कोटिंग येईल। तर सांगायचा मुद्दा असा की चांगला वडापाव हे जिथल्या तिथल्या लोकांवर डिपेंड असतं, तिथल्या लोकांना काय आवडतंय हे खूप महत्त्वाचं राहतं। वडापाव हा नुसता पाव आणि वडा या दोघांचं कॉम्बिनेशन नसतं, तर त्यासोबत मिळणारी चटणी किंवा मिरची हे पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं। वडापाव सगळ्यात महत्त्वाचा आहे। वडापाव तेव्हाच चांगला लागू शकतो जर तो खूप गरम असेल। ओके, गरम गरम भाजत भाजत वडापाव खाल्ला तरच त्याला ती वडापावची भाजी जी आहे त्यात मिरचीची स्पायसीनेस पाहिजे। ओके, थोडी कमी स्पायसी माइल्ड मिरची वापरून वडापावला मजा येत नाही। वडापाव जरा खाल्ल्यावर झोंबला पाहिजे आणि त्यात जो लसूणचा एकदम स्ट्रॉंग फ्लेवर आहे तो वडापाव खाऊन आपण घरी गेलो किंवा थोड्या वेळाने पण जेव्हा आपल्याला डेकर येईल, तो लसूणचा डेकर आला तर ते वडापाव खाल्ले अशी एक मजा आपल्याला वाटते। अजून दुसरी गोष्ट वडापावची सांगायची तर वड्याच्या भाजीत तो एक मोहरीचा फ्लेवर आला पाहिजे। ओके, म्हणजे जिरं, बडीशेप, धणे हे बाकी सगळे गोष्टी घालतात लोक, काही नाही घालत, पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे मोहरी पाहिजे, थोडा हिंग पाहिजे, हळद पाहिजे। त्याच्यासोबत तुम्ही बारीक चॉप करून कोथिंबीर, पुदिना ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, स्किप केलं तरी देखील चालेल, पण भाजी मेन स्पायसी पाहिजे आणि त्याला तो लसूणचा एकदम स्ट्रॉंग फ्लेवर पाहिजे। कोण जर जैन वडापाव विकत असेल तर ते वडापावमध्ये कन्सिडर होईल की नाही हे तुम्हीच ठरवा आता। ओके, आणि वडाची जी कोटिंग आहे ती तुमच्या एरियाप्रमाणे व्हॅरी होत राहील। आतली भाजी जी आहे ती मात्र एकदम छान करा तुम्ही, जेणेकरून खाल्ल्यानंतर वडापावचा फील थोडा वेळ मेंटेन राहावा। जर फील मेंटेन राहिला तरच तुमचा वडापाव जो आहे तो एक चांगला वडापाव म्हणून कन्सिडर होणार आहे।
पाव जो आहे, वडापावचा पाव पण खूप मॅटर करतो. ओके, तर पाव जो आहे तो एकदम सॉफ्ट पाहिजे. त्याच्यावरची जी स्किन आहे ती अशी चिवट नकोय किंवा चिवी नकोय, कारण की वडापाव आपण जेव्हा खातो तेव्हा बाईट आपण पुढच्या दातांनी करतो. तेव्हा पुढच्या दातांनी जेव्हा आपण कुठली गोष्ट बाईट करतो ती इझिली कट व्हायला पाहिजे, टेरेबिलिटी व्यवस्थित असावी. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर विचार केला आणि वडापाव बनवला तर तुम्ही एक नक्कीच चांगला वडापाव करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही एक चांगला वडापाव बनवताय असं तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर तुम्ही वडापावचा बिझनेस चालू करू शकता. आता वडापावचा जर तुम्ही बिझनेस बघितला तर साधारण एक वडापावची कॉस्टिंग, आता ती साईजप्रमाणे व्हॅरी होतेच म्हणा, पण साधारणपणे एक 5 ते 6 रुपयेपर्यंत कॉस्टिंग जाते. आज तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर 15 रुपये, 12 रुपये, 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये असे वडापावची प्राईस रेंज आहे. त्याच्या दृष्टिकोनातून जर सिम्पली विचार केला तर तुम्ही 100% प्रॉफिट मार्जिन आहे या गोष्टीत. दिवसाला जर तुम्ही चांगले वडापाव करायला लागलात तर दिवसाला मिनिमम 500 वडापाव तर तुमचे सहज विकले जातील. आणि 500 वडापाव जर तुम्ही दिवसाला विकत असाल तर साधारणपणे 3,500 ते 4,000 रुपये तुमचं प्रॉफिट होणार आहे दिवसाचं. म्हणजेच तुमचा मंथली इन्कम जो की नेट तुमचं प्रॉफिट असणार आहे ते साधारणपणे 1 लाखाच्या घरात जाईल. तर तुम्ही जर एक एंटरप्रेन्योरशिप जर्नीचा विचार करत असाल आणि सुरुवात करायची असेल तर वडापावपासून नक्कीच सुरुवात करू शकता तुम्ही. कारण की वडापाव हा डिशच एक एंटरप्रेन्योरशिप बूस्ट करण्यासाठी केलेली होती. जर साऊथ इंडियन लोक जसे इडली आणि वडे विकायचे तसंच महाराष्ट्रीयन काहीतरी स्नॅक्स फेमस व्हावा यासाठी डेव्हलप केलेला हा वडापाव तुम्ही नक्कीच तुमच्या एंटरप्रेन्योरशिप जर्नीसाठी एक सुरुवात म्हणून वापरू शकता आणि महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकता. तर जो वडापाव तुम्ही 10-15 रुपयाला विकत घेऊन मस्त एन्जॉय करता तो तुम्हाला महिन्याला 1 लाख कमवून देईल, हे नक्की लक्षात ठेवा आणि या गोष्टीवर नक्कीच विचार करा. एन्जॉय.